Dear student, in the last lecture we have seen example of various sound. मागच्या तासाला पण त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही आवाज जे आहेत तर त्या आवाजांचे असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी पाहिली. याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की काही असणारे जे काही आवाज जे आहेत तर ते आवाज त्या ठिकाणी कसे असतात तर त्या ठिकाणी सॉफ्ट असतात, काही आवाज त्या ठिकाणी लाऊड असतात. म्हणजे काही ध्वनी जे आहेत तर ते ध्वनी लहान असतात, काही त्या ठिकाणी मोठे असतात. काही असणारे जे काही साऊंड जे आहेत तर ते साऊंड त्या ठिकाणी प्लेझंट म्हणजे आवडणारे असतात, तर काही त्या ठिकाणी न आवडणारे त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर आपण असंही पाहिलं की काही आवाज जे आहेत तर ध्वनी जर त्या ठिकाणी मोठा असेल तर ते आपल्याला सहजगत्या त्या ठिकाणी ऐकायला येत नसतात. काही असणारे जे काही आवाज जे आहेत तर ते आवाज त्या ठिकाणी कसे असेल, सॉफ्ट त्या ठिकाणी असेल तर त्याच्याकडं आपण लक्षपूर्वक जर त्या ठिकाणी लक्ष जर त्या ठिकाणी दिलं नाही तर अशा प्रकारचा असणारा जो काय आवाज जो आहे तर तो आवाज त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला येत नाही. त्याच्यानंतरचा पुढे पहा, हाऊ आर साऊंड प्रोसेस. मग आता हे जे काही ध्वनी जे आहे तर ते ध्वनी नेमके कसे तयार होतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला सांगितले. पहा काय करायचे, ट्राय धिस करून पाहिजे. व्हेन ए सॉन्ग इज बिंग प्लेड ऑन ए रेडिओ or a music system in the house, place your hands on its speaker. What do you feel? बघ काय सांगितलं की आपल्या घरामध्ये रेडिओ अथवा टेप रेकॉर्डर, आता रेडिओ तुमच्याकडे नसेल, टेप रेकॉर्डर जर नसेल तर टी व्ही असेल तर त्या टी व्हीचा असताना जो काही साऊंड बॉक्स जो आहे साऊंड बॉक्स, तर त्या साऊंड बॉक्सवर काय करायचं आहे, त्याचा स्पीकर जो आहे तर त्या स्पीकरवर तुम्ही त्या ठिकाणी हात ठेवा. काय जाणवतंय, व्हॉट डू यू फील, तर ते आपल्याला पाहिजे. पहा त्या ठिकाणी पुढे किंवा असणारे जे काही डी जेचे असणारे जे काही सिस्टीम जे आहेत, लग्नामध्ये अनेक कार्यक्रमामध्ये डी जे जे आहे तर ते डी जे वाजवलं जातात. त्याच्या पुढे नुसता तुम्ही त्या साऊंडच्या पुढे उभे राहा किंवा हात जरी धरून राहिले तर तुम्हाला काय जाणवते. पाहता काय होते की पुट ऑफ द म्युझिक, व्हॉट डू यू फील नाव. त्याच्यानंतर हा जो काही स्पीकर जो आहे तर तो स्पीकर किंवा टेप रेकॉर्डर बंद करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय जाणवतं. पाहता काय जाणवतंय, When a hand is placed on the speaker of a radio or a music system or a DJ system or a TV. तुमचा असणारा जो काही हात जो आहे तर तो हात तुमच्या घरामध्ये टी व्ही असेल तर त्या टी व्हीच्या स्पीकरवर, रेडिओ असेल तर त्या रेडिओच्या स्पीकरवर, म्युझिक सिस्टीम असेल तर म्युझिक सिस्टीमच्या स्पीकरवर किंवा कार्यक्रमामध्ये डी जे जो आहे तर त्या डी जेच्या समोर तुम्ही त्या ठिकाणी उभे राहा. पहा काय होतं नसते, वी परसिव्ह व्हायब्रेशन. काय शब्द आला आहे, परसिव्ह. परसिव्ह म्हणजेच त्या ठिकाणी फील. नीट लक्षात घ्या, काही काही शब्द आहेत की परसिव्ह, PERCEIVE. परसिव्ह म्हणजेच फील, फील म्हणजेच त्या ठिकाणी जाणवणं. काय, व्हायब्रेशन. पुढचा शब्द आहे व्हायब्रेशन. व्हायब्रेशन ज्याला आपण त्या ठिकाणी कंपनं जे आहेत तर ती कंपनं त्या ठिकाणी म्हणता नसतो, तर आपल्या असं लक्षात येत नसतं की त्याच्या समोर जो आहे तर आपण हात जरी त्या ठिकाणी ठेवला किंवा त्याच्यावर हात जर ठेवला तर आपल्याला कंपनं जे आहेत म्हणजे अशा पद्धतीची कंपनं जे आहेत, व्हायब्रेशन जे आहेत तर ती व्हायब्रेशन्स आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात. पुढे व्हेन दीज इन्स्ट्रुमेंट्स आर पुट ऑफ, आणि ही जी काही उपकरणं जी आहेत तर ती उपकरणं त्या ठिकाणी बंद केली, ऑफ केली तर काय सांगतंय, द व्हायब्रेशन व्हॅनिश. तर ती असणारी जी काही कंपनं जी आहेत तर ती कंपनं काय होताना दिसतात, व्हॅनिश. व्हॅनिश म्हणजे डिसॲपियर, आणि डिसॲपियर कळत नसेल तर ते नाहीशे होताना दिसतात. म्हणजे स्पीकर जो आहे किंवा ती इन्स्ट्रुमेंट जर बंद जर केली तर ती असणारी त्याची असणारी जी काही कंपनं जी आहे तर ती कंपनं त्या ठिकाणी आपल्याला बंद होताना दिसतात. त्याच्यानंतरचा दुसरा असणारा जो काही कृती जी आहे तर ती कृती तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी करून पाहता येईल. पहा काय कृती सांगितलेली या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. काय सांगितले, टेक ए रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर. एक रबर बँड घ्यायचं आहे, या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे नोटांना बांधण्यासाठी वापरण्यात येणारा जो काही रबर बँड जो आहे तर तो रबर बँड त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे ताणायचं आहे. आणि ताणून काय सांगितलं आपल्याला, प्लग द स्ट्रेच बँड. तो काय करायचा आहे, ताणून काय करायचं आहे, सोडून त्या ठिकाणी द्यायचं. पाहतो पुढे काय सांगितलंय, अपार्ट फ्रॉम द मुवमेंट ऑफ द रबर बँड, व्हॉट एल्स डिड यू नोटीस.
म्हणजे रबर बँड जो आहे तर तो रबर बँड त्या ठिकाणी ताणला जातो, तर त्या रबर बँडच्या हालचालीशिवाय इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी जाणवते. पाहतो की आपल्या लक्षात येत नसते द रबर बँड अंडरगो व्हायब्रेशन. ज्या वेळेला तो आपण स्ट्रेच करतो, स्ट्रेच केल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर ताणून त्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे. ताणून सोडून दिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं नसतंय की तो असताना तो काही रबर बँड जो आहे तर तो अंडरगो व्हायब्रेशन, त्याच्यामध्ये कंपनं जी आहे तर ती कंपनं त्या ठिकाणी निर्माण होता नसतात. त्याच्यानंतर द व्हायब्रेशन आल्सो हॅव सम स्पीड. जी काही कंपनं त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात तर त्यांना काही त्या असणारी जी काही गती किंवा वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे पाहता पुढचे असणारे जी काही ट्राय धिस मधली कृती जी आहे तर ती कृती तुमच्याकडे जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा तबला जो आहे तर तो तबला त्या ठिकाणी जर असेल तर पहा काय सांगितले की स्प्रेड सम सॉडस्ट, काय सांगितले आर मस्टर्ड सीड आर सँड ऑन द डायफ्राम ऑफ ए तबला. आता डायफ्राम म्हणजे सर्वसाधारणपणे हा जो काही तबला जो आहे तर त्या तबल्याचा असणारा जो काही पडदा जो आहे ज्याला आपण डायफ्राम त्या ठिकाणी म्हटलेले, तर काय सांगितलेले की स्प्रेड सम सॉडस्ट. सॉडस्ट म्हणजे भुसा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले मस्टर्ड सीड. मस्टर्ड सीड म्हणजेच काय त्या ठिकाणी मोहरी. मोहरी घरामध्ये तुमच्या मोहरी असेल, फोडणी देण्यासाठी वापरले जाते. तुम्ही त्या ठिकाणी घरच्यांना विचारा. म्हणजे असणारा जो काही तबला जो आहे तर त्या तबल्याचा असणारा जो काही पडदा जो आहे तर त्या पडद्यावर काय करायचे तर त्या ठिकाणी भुसा, मोहरीचं दाणं किंवा दुसरं आपल्याला सांगितलं सँड, वाळू जी आहे तर ती वाळू त्या ठिकाणी पसरायची. आता पुढे काय सांगितले नॉक ऑन द डायफ्राम लाईटली विथ ए फिंगर. आणि तो असताना तो काही पडदा जो आहे की ज्याच्यावर आपण त्या ठिकाणी भुसा असेल, मोहरीचं दाणं असेल किंवा वाळू याच्यापैकी काही त्या ठिकाणी स्प्रेड करा, पसरून ठेवा. आणि काय सांगितलंय पडद्यावर तो जो असतानाचा काही डायफ्राम जो आहे तर त्या डायफ्रामवर बोटाने काय करायचे तर त्या ठिकाणी काय करायचे नॉक करायचं, म्हणजे टिचकी जी आहे तर ती टिचकी त्या ठिकाणी मारायची. आता पुढे व्हॉट डू यू सी हॅपनिंग सो लॉंग ॲज द तबला मेक्स द साऊंड. आवाज होत असेपर्यंत असं काय त्या ठिकाणी दिसतं. पुढे आपल्याला म्हटलंय की व्हॉट हॅपन्स व्हेन द साऊंड स्टॉप. आणि आवाज बंद झाल्यानंतर काय दिसतं. आणि तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम दीज ऑब्झर्वेशन. वरील ज्या काही 3 कृती ज्या आहेत तर त्या 3 कृतीच्या निरीक्षणामधून काय समजतं. आता पहिलं की व्हेन द डायफ्राम ऑफ द तबला इज नॉक लाईटली इट स्टार्ट व्हायब्रेटिंग. तबला जो आहे तर त्या तबल्याचा असणारा जो काही पडदा जो आहे तर त्या पडदा काय केला आपण तर त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी बोटाच्या साहाय्याने टिचकी मारली तर तो पडदा काय होता नसतो स्टार्ट व्हायब्रेटिंग. तो पडदा काय होता नसतो तर त्या ठिकाणी व्हायब्रेट होता नसतो, म्हणजे कंप पावताना दिसतो. पुढे आपल्याला सांगता येईल इट कीप्स ऑन व्हायब्रेटिंग टिल द साऊंड इज प्रोड्यूस. म्हणजे हा जो काय असणारा जो काही पडदा जो आहे तर तो पडदा व्हायब्रेट होतो आणि व्हायब्रेट झाल्यामुळे काय होतं नसतं ध्वनी जो आहे तर तो ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होता नसतो. ड्यू टू दिस व्हायब्रेशन sawdust or mustard seed or sand particle also show movements. आणि तो असणारा जो काही पडदा जो आहे तर त्या पडद्याची असणारी जे काही कंपनं जे आहेत पहा त्या व्हायब्रेशन जे आहे तर ती व्हायब्रेशन जोपर्यंत त्या ठिकाणी ती पडद्याची होताना दिसतात तोपर्यंत त्याच्यावर असणारे जे काही मोहरीचे असणारे जे काही दाणे असेल, भुसा असेल किंवा वाळू असेल याचे असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांची सुद्धा मुवमेंट जे आहे तर ती मुवमेंट म्हणजे हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे बट व्हेन द साऊंड स्टॉप दिस पार्टिकल आल्सो स्टॉप्स देअर मुवमेंट्स. आणि ज्या वेळेला ध्वनी जो आहे तर तो ध्वनी काय होईल तर त्या ठिकाणी बंद होईल. तर अशा वेळेला आपल्या असं लक्षात येतं नसते की त्या कणांची असणारी जी काही हालचाल जी आहे तर ती हालचाल सुद्धा त्या ठिकाणी बंद होईल. त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला होता. काय प्रश्न होता की व्हॉट डू वी अंडरस्टूड फ्रॉम दीज ऑब्झर्वेशन. म्हणजे वरील ज्या काही 3 कृती आपण त्या ठिकाणी पाहिल्यात साऊंड बॉक्सची, रबर बँडची आणि तबल्याची, या कृतीच्या निरीक्षणातून काय समजतं काय सांगता येईल
की फ्रॉम दीज ऑब्झर्वेशन्स इट अंडरस्टूड दॅट द व्हायब्रेशन ऑफ एनी ऑब्जेक्ट प्रोड्यूस साऊंड. काय सांगितलेलं आहे, याच्या काही 3 कृती ज्या आहेत तर त्या 3 कृतींमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की कोणताही असणारा तो काय ऑब्जेक्ट जो आहे, पदार्थ जो आहे, तर त्याचं व्हायब्रेशन झालं म्हणजे तो कंप जर त्या ठिकाणी जर पावला तर काय होतं नसते, प्रोड्युसेस साऊंड. याच्यापासून काय होतं नसते, ध्वनी जो आहे तर तो ध्वनी त्या ठिकाणी काय होता नसतो, निर्माण त्या ठिकाणी होता नसतो. आता पुढे द ऑब्जेक्ट्स दॅट प्रोड्यूस साऊंड दॅट इज द डायफॉर्म ऑफ द स्पीकर, द रबर बँड, द डायफॉर्म ऑफ द तबला शो ए सर्टन मुवमेंट्स. या ज्या काही 3 कृती ज्या आहेत तर त्या 3 कृतींमध्ये आपण काय पाहिलंय की ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूची. आता त्याच्यामध्ये पहिलं आपण पाहिले डायफॉर्म ऑफ द स्पीकर म्हणजे स्पीकरचा पडदा, त्याच्यानंतर रबर बँड, त्याच्यानंतर डायफॉर्म ऑफ द तबला, त्याच्यानंतर तबल्याचा पडदा. यांची काय सांगितले आपल्याला, शो ए सर्टन मुवमेंट. हे ठराविक पद्धतीने त्याची हालचाल जी आहे तर ते हालचाल त्या ठिकाणी होताना दिसते. आणि दॅट इज दे हॅव ए सर्टन काइंड ऑफ मुवमेंट. म्हणजेच या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती जी आहे तर ती गती त्या ठिकाणी असते. दे ऑसिलेट रॅपिडली. आणि यांची असणारी काही गती जी आहे तर काय सांगितले, दे ऑसिलेट रॅपिडली म्हणजे त्यांची जी काही कंपनं जी आहेत तर ती कंपनं जलद गतीने त्या ठिकाणी होताना दिसतात. इन अदर वर्ड्स दे व्हायब्रेट. आणि ही जी काही कंपनं जी आहेत तर ती कंपनं त्या ठिकाणी होतं. काय सांगितले, दे ऑसिलेट रॅपिडली म्हणजे जलद गतीने त्या ठिकाणी ऑसिलेट्स म्हणजे आंदोलनं जे आहेत ठराविक अशा प्रकारची त्या ठिकाणी त्याची असणारे जे काही वर खाली अशा प्रकारचे असणारे जे काही कंपनं जे आहेत, ऑसिलेशन जे आहे तर ते ऑसिलेशन त्या ठिकाणी होत असतात. म्हणजे वस्तूचं कंपन जे आहे तर ते कंपन त्या ठिकाणी होत असतं. तर आता पुढे काय सांगितलेले, द व्हायब्रेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. म्हणजे कोणत्याही अशा प्रकारचा असणारा जो काही ध्वनी जो आहे तर तो ध्वनी निर्माण होण्यासाठी एखादी असणारी काही वस्तू जी आहेत तर त्या वस्तूचं कंपन होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स द साऊंड इज हर्ड. काय सांगितलंय की जोपर्यंत एखादी असणारी जे काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं त्या ठिकाणी कंपन होतं तर ते वस्तूचं कंपन जोपर्यंत होत असतं तोपर्यंत आपल्याला ध्वनी जो आहे तर तो ध्वनी त्या ठिकाणी ऐकायला येताना दिसतो. पुढे व्हेन द व्हायब्रेशन स्टॉप्स द साऊंड ऑल्सो स्टॉप. आणि ज्या वेळेला कंपनं त्या ठिकाणी थांबली की ध्वनी जो आहे तर तो ध्वनी सुद्धा त्या ठिकाणी बंद होताना दिसतो. आता पुढे साऊंड कशाला म्हटलंय, द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड द सोर्स ऑफ दॅट साऊंड. म्हणजे ज्या वस्तूमुळं ध्वनी जो आहे तर तो ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होतो तिला त्या ठिकाणी काय म्हटलंय, ध्वनीचा स्रोत जो आहे तर तो स्रोत त्या ठिकाणी म्हटलेला आहे. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहू. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.